अशोक खरात हे प्रकरण केवळ महिला उच्चपदस्थांच्या जादूटोना त्यांच्या संदर्भातले वेगवेगळे काही हे असे जादूटोना विषयक गोष्टी याच्यापर्यंत न राहता ते आंतरराष्ट्रीय ब्लॅक मनीसाठीचं मार्केट हाताळणारी व्यवस्था म्हणून आता पुढे यायला लागली। राज्यातील 5 राजकीय नेत्यांची याच्यात नावं येत आहेत की ज्यांच्या संबंधातल्या लोकांबरोबर या खात्यांशी व्यवहार जो झालाय तो ब्लॅक मनीचा व्यवहार झालाय। रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या संदर्भातही 2021 पासून 10 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची ही आम्हाला माहिती मिळाली आहे। या व्यवहारांमध्ये स्थानिक पतसंस्था जे नामकरण आवाऱ्याची जगदंब पतसंस्था आहे तिच्यासह काही पतसंस्थांचा याच्यात सहभाग घेण्यात आलेला आहे आणि यात हे जे काही 5 राजकीय नेते आहेत त्यांच्याशी संबंधित लोक आहेत त्यांच्या खात्यांमधून दिल्लीतील काही व्यापारी आणि दुबईत त्या संदर्भात काही झालेले व्यवहार हे सगळे व्यवहार आता तपासायची गरज आहे। काळे पैसे पांढरे करण्याचा हा खरा मुख्य व्यवसाय खरातने केला असं याच्यातनं या सगळ्या राहत्याच्या एफआयआर नंतर लक्षात आलंय। आमची मागणी हे जे 5 राजकीय नेते त्यांच्या संदर्भातले कार्यकर्ते किंवा नातेवाईक दिल्लीतला व्यापारी दुबईचे जे काही व्यवहार झालेत ते या सगळ्या काळ्या पैशाचा ट्रेल काढून ही सगळी चौकशी ईडी मार्फत करणं आवश्यक आहे कारण आंतरराष्ट्रीय व्यवहार याच्यात आहेत। स्थानिक पोलिसांना एसआयटीला याच्यात मर्यादा पडेल अशी आमची भावना आहे। आमची मागणी आहे अशोक खरातच्या या ब्लॅक मनी मार्केटच्या संदर्भात ईडीने आता स्वतः उतरलं पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना तशी विनंती निर्देश दिले पाहिजेत। राज्य शासनाकडनं तसे विनंती निर्देश केले पाहिजेत आणि त्यानुसार अशोक खरातच्या या ब्लॅक मनी व्यवहाराचा काळ्या पैशांच्या व्यवहाराचा तपास झाला पाहिजे।